आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचे सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एका केसमध्ये जीव ओतून त्या केसच्या सगळ्या विषयाला जिवंत केलं आणि न्यायाची लढाई लढता येऊ शकते याच्यावरचा विश्वास कायम करण्यासाठी त्यांनी जे काम केलं ते फार महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा पोलिसांविरुद्धची केस असते ना, तेव्हा सगळे पुरावे नष्ट केले जातात, पटापट अत्यंत वेगवान पद्धतीने ते पुरावे नष्ट करतात. त्यानंतर अचानक सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची ठरते की याच्यामध्ये पोलिसांची इमेज खराब झाली तर सरकारची इमेज खराब होणार. मग सरकारची इमेज का खराब होणार, तर ज्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे त्यांच्या नावाने शिमगा होणार, मग त्यांचं नाव वाचवण्यासाठी पोलिसांना कामाला लावलं जाते. तर मेलेल्या माणसाची किंवा जिवंत असताना त्या माणसाची काही किंमत नसलेली जी एक व्यवस्था आहे आपल्या इथे, त्या व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि मग अचानक जी कृत्रिम प्रतिष्ठा सरकारची किंवा गृहमंत्री असलेल्या माणसाची तीच महत्त्वाची वाटायला लागते आणि त्याच्यासाठी पोलीस कामाला लागतात, त्याच्यातून सगळ्या बेकायदेशीरता वाढत जातात असं माझं मत आहे. पोलिसांचा राजकीय कारणांसाठी वापर होणे हे काही नवीन नाही, त्याचं प्रमाण कमी जास्त नेहमी होत असते आणि ते आता खूप जास्त आहे.